नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न 10 ट्रिक्स आपण बघणार आहोत. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ट्रिक्सवरून आपण काढणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, एक झाड दोन पक्षी. एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट करून मला उत्तर सांगायचं आहे. पहा आपली ट्रिक्स काय आहे. एक झाड, बघा या ठिकाणी तुम्हाला मी एक झाड दाखवलेलं आहे. दोन पक्षी, या ठिकाणी मी तुम्हाला झाडावर दोन पक्षी दाखवलेले आहेत. आता मित्रांनो, आता हे पक्षी काय करताय? झाडावर विश्राम करताय. काय करताय? विश्राम करताय. मग एक झाड दोन पक्षी, दोन पक्षी काय करताय? विश्राम करताय. आणि मग विश्राम या शब्दावरून आपल्या उत्तराची सुरुवात आहे. विश्राम बेडेकर. विश्राम बेडेकर. एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र विश्राम बेडेकर यांचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाणी तयार करतात? भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाणी तयार करतात? तर पहा, ऑप्शन 1 आहे पणजी, ऑप्शन 2 वाशिम, ऑप्शन 3 रत्नागिरी, ऑप्शन 4 नोएडा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती पाहिजे की भारतामध्ये असे 4 ठिकाण आहे, त्या 4 ठिकाणी नाणी तयार करतात. मित्रांनो, ती 4 ठिकाणं माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला ट्रिक्स बघावी लागणार आहे. पहा, ट्रिक्स काय आहे? महाकोन. महाकोन. काय ट्रिक्स आहे? महाकोन. मग आता या ठिकाणी म म्हणजे काय? तर म म्हणजे मुंबई. ह म्हणजे काय? तर ह वरून हैदराबाद. क म्हणजे काय? तर क वरून कलकत्ता. आणि न म्हणजे काय? तर न वरून नोएडा. लक्षात ठेवा, म वरून मुंबई, ह वरून हैदराबाद, क वरून कलकत्ता आणि न वरून नोएडा. मग आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाकडे या. काय म्हटलंय? भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाणी तयार करतात? आपण बघितलं होतं म, हा, को, न. मग हा शेवटी जो काही न आहे त्या न वर्ण ध्यानात ठेवायचं नोएडा. भारतात नोएडा या ठिकाणी नाणी तयार करतात. महाकोन ही ट्रिक्स पाठ करून ठेवा. ओके, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आराम या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर पहा, ऑप्शन 1 आहे परिश्रम, ऑप्शन 2 काम, ऑप्शन 3 अंबुद, ऑप्शन 4 विश्राम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे विश्राम. विश्राम. आराम या शब्दाला समानार्थी शब्द आहे विश्राम. आता मित्रांनो, या ठिकाणी एक शब्द आहे अंबुद. अंबुद म्हणजे काय? तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. अंबुद म्हणजे काय? तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. पेरू. पेरू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो, चला बघूया ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे तमिळ, दुसरा ऑप्शन फारसी, तिसरा ऑप्शन पोर्तुगीज आणि चौथा ऑप्शन आहे इंग्रजी. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? चला तर बघूया आपली ट्रिक्स. पेरू. 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 मित्रांनो, पेरू हा शब्द आपण असा लिहितो. मग हा जो प आहे ना, प, या प वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. पोर्तुगीज. पेरूमध्ये पहिलं अक्षर आहे प. पहिलं अक्षर आहे प. या प वरूनच पोर्तुगीज असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, पेरू पहिलं अक्षर प, प वर्ण पोर्तुगीज. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कधी केला? महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कधी केला? ऑप्शन पहा. ऑप्शन 1 आहे खिलाफत चळवळ, ऑप्शन 2 जालियनवाला बाग हत्याकांड, ऑप्शन 3 रौलेट ॲक्ट विरोधी, ऑप्शन 4 असहकार चळवळीच्या वेळी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पहा, काय म्हटलंय? महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी. राष्ट्रव्यापी पहिला शब्द काय आहे? रा. रा. या रावरूनच आपली सुरुवात आहे. मग या ठिकाणी पहिला र कुठं आहे? रौलेट ॲक्ट विरोधी.
राष्ट्रव्यापी 1 नंबरला आहे र वरनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे रौलेट ॲक्ट विरोधी असं लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्नाला ट्रिक्स लावू शकत नाही, परंतु काही गोष्टी अशा असतात तिथं थोडीफार तरी ट्रिक्स लावावी लागते. कारण का, हे बघा, खिलाफत चळवळी संबंधित महात्मा गांधी होते. जालियनवाला बाग हत्याकांड यांच्याशी रिलेटेड सुद्धा महात्मा गांधीचा काहीतरी संबंध होता. त्यानंतर रौलेट ॲक्ट विरोधी पण त्यांनी काहीतरी केलं होतं. त्यानंतर असहकार चळवळसुद्धा त्यांनी केली होती. म्हणजे चारही पर्याय महात्मा गांधींशी रिलेटेड आहे. अशा वेळेस आपण कन्फ्यूज होतो. त्यामुळं आपल्याला थोडीफार ट्रिक्स त्या ठिकाणी उपयोगी पडते. राष्ट्रव्यापी या शब्दामध्ये पहिलं अक्षर आहे र आणि र वरनच आपल्या उत्तर स्रोत आहे रौलेट ॲक्ट विरोधी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या ट्रिक्स मनापासून आवडत असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुढचा प्रश्न पहा. पाव. पाव हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? या ठिकाणी पर्याय पहा. पर्याय 1 आहे इंग्रजी, पर्याय 2 कानडी, पर्याय 3 फारसी आणि पर्याय 4 पोर्तुगीज. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तर आपण ट्रिक्स पाहू. पाव. पाव हा जो शब्द आहे याच्यामध्ये पहिला अक्षर आहे प आणि या प वरनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे पोर्तुगीज. पाव याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे प आणि प वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात पोर्तुगीज असं लक्षात ठेवायचं आहे. आत्ताच आपण एक प्रश्न बघितला, काय, पेरू. पेरूमध्ये पण पहिलं अक्षर काय आहे प, तो सुद्धा काय पोर्तुगीज. आणि पाव प याची सुरुवातसुद्धा प वरूनच आहे. पाव पोर्तुगीज प असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? या ठिकाणी पर्याय आहे. पर्याय 1 सॅडर्स, पर्याय 2 लॉर्ड मेयो, पर्याय 3 लॉर्ड वेलस्ली आणि पर्याय 4 रॅड. मित्रांनो, ट्रिक सांगतो काय आहे पहा. चाफेकर. आता शेवटी काय अक्षर आहे र वरून आपल्या उत्तराची सुरुवात रॅड. रॅड. चाफेकर र शेवटी र वरून आपल्या उत्तराची सुरुवात आहे. चाफेकर बंधूंनी रॅड यांची हत्या केली होती. आता पुढचा प्रश्न पहा. झिम्बाब्वे या देशाचे चलन कोणते? पर्याय 1 रुपया, पर्याय 2 टका, पर्याय 3 येन आणि पर्याय 4 झिम्बाब्वे डॉलर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. तुम्हालाही माहीत आहे, झिम्बाब्वे या देशात चलन तेच नाव खाली आहे झिम्बाब्वे डॉलर. झिम्बाब्वे डॉलर हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा. आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर मित्रांनो, जर बघितलं तर हा प्रश्न आपण समजून घेतलं पाहिजे, कारण मराठी व्याकरणाचा भाग आहे. आणि आता या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, पहिला पर्याय आहे केवल प्रयोगी, दुसरा पर्याय शब्दयोगी अव्यय, तिसरा पर्याय उभयान्वयी अव्यय आणि चौथा पर्याय क्रियाविशेषण. मित्रांनो, पहिलं मी तुम्हाला समजून सांगतो आणि नंतर ट्रिक सांगतो. ओके, बघा, मी म्हटलं राम आणि श्याम. राम आणि श्याम. मित्रांनो, मला सांगा, राम आणि श्याम हे जे काही 2 शब्द आहे ते आपण कोणी जोडले? तर आणीने जोडले. म्हणजेच आणि काय आहे? तर उभयान्वयी अव्यय आहे. लक्षात ठेवायचं आहे, राम आणि श्याम आपण हे 2 शब्द आणीने जोडले. मग आणि काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. आता हे आपण समजून घेतलं. ओके, आता मी तुम्हाला ट्रिक सांगतो. बघा, आणि आपण कसं लिहितो? असं लिहितो, बरोबर की नाही? मग काय करायचं आहे, आणीचे जे पाठीमागचे पार्ट आहे ते खोडून टाकायचे. बघा, हे खोडलं की नाही आपण, या ठिकाणी जर असं खोडलं आपण तर काय उरला? उरला की नाही? वरनं ध्यान ठेवायचं उभयान्वयी अव्यय. मित्रांनो, मी तुम्हाला पहिले समजून सांगतो आहे आणि नंतर ट्रिक सांगतो आहे. प्रत्येक गोष्टीला ट्रिक्स लागू होत नाही. काहींना लागू होते आणि काहींना लागू होते. तर त्या ठिकाणी ते लक्षात ठेवण्यासाठी पण काहीतरी आपल्याकडे दुसरा पर्याय पाहिजे.
म्हणून मी तुम्हाला ट्रिक्स सांगितली. पहा, आणि पुन्हा एकदा समजून सांगतो. आणि आता पहा, 2 वाक्ये. राम वनात गेला आणि तेथेच तो वनामध्ये हरवला. अशी 2 वाक्ये. काय म्हटलं मी? राम वनामध्ये गेला आणि तेथेच तो वनामध्ये हरवला. आता तेथेच तो वनामध्ये हरवला आणि राम वनात गेला, हे 2 वाक्ये. हे 2 वाक्य आपण कशाने जोडले? आणीने जोडले. आणि मग म्हणून आणि काय करते? उभयान्वयी अव्ययाचं काम करते. ओके, म्हणजे तुम्हाला हे समजलंय. 2 शब्द आपण उभयान्वयी अव्ययाने जोडतो, 2 वाक्य आपण उभयान्वयी अव्ययाने जोडतो, जसं की मी तुम्हाला आता समजून सांगितलं. तरीही ट्रिक्स लक्षात राहावी म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. आणि पाठीमागचा पार्ट खोडायचा, असं खोडून टाकायचं. खोडलं, उरलं काय? वरनं उभयान्वयी अव्यय. समजून पण सांगितलं आणि ट्रिक्स पण सांगितली. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही लक्षात ठेवा. आता पहा, या ठिकाणी प्रश्न आहे, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहे? मित्रांनो, माझा स्वतःचा भारताचा नकाशा, जगाचा नकाशा पूर्ण मला माहिती, तरी पण जर 1 महिना, 2 महिना, 3 महिने जर उलटून गेले तर थोडंफार आपण विसरतो. मग त्यासाठी काही ते ट्रिक्स पाहिजे की नाही? बघा, या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे हिंदी महासागर, दुसरा ऑप्शन बंगालचा उपसागर, तिसरा ऑप्शन अरबी समुद्र आणि चौथा ऑप्शन पॅसिफिक महासागर. तर मित्रांनो, या ठिकाणी ट्रिक्स काय आहे आपली? तर पहा, काय करायचं आहे? लक्षद्वीप असं म्हटलं की नाही, मग शेवटचे जे पार्ट आहे ते खोडून टाकायचे. काय? असं खोडून टाकायचं आहे. काय उरला? ल उरला. आता हा ल आपण असा लिहिला की नाही? असा लिहिला. काय करायचं? याला थोडासा आडवा करायचा, असा करायचा हा ल, नंतर असा उभा करायचा. बघा काय तयार झाला? अ तयार झाला, बरोबर की नाही? म्हणजे हा जो काही ल होता, हा जो ल होता, याला आपण थोडासा असा तिरपा केला, नंतर असा केला, नंतर असा सरळ केला आणि बरोबर तो अ तयार झाला. अ वरून आपल्या उत्तराची सुरुवात आहे अरबी समुद्र. अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात आहे. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 प्रश्न बघितले. 10 प्रश्नांना 10 प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक्स बघितल्या. प्रत्येकाला ट्रिक्स लागू होतेच असं नाही, त्यामुळं आपण काही गोष्टी समजून पण घेतल्या. मग तुम्हाला कशा प्रकारे लक्षात ठेवता येईल त्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.